नमस्कार, अवंती फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी संगीता तुम्हा सर्वांचे स्वागत करते। दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थितरित्या शिवून झालेल्या आहेत। आयपट्टी ही आपली लावून झालेली आहे। टक्स ही ब्लाऊजचे 4 टक्सच्या ब्लाऊजचे अतिशय उत्तम आलेले आहेत। आणि ही पट्टी पहा, तर आणि ह्या दोन्हींच्या पट्टी लावण्याची जी बाजू आहे तर त्या ठिकाणी आपण ह्या दोन्हीची उंची म्हणजे हुक पट्टीची आणि आयपट्टीची दोन्ही बाजूची उंची जी आहे ती एकसारखी आहे की नाही हे सर्वप्रथम आपल्याला पाहून घ्यायचं आणि त्यानंतरून आपण पट्टी लावणार आहोत। तर सर्वप्रथम आपण हुक पट्टी जी आहे तर ती लावणार आहे। तर मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी त्याचा काट असेल तर तो भाग मी त्या ठिकाणी यूज करणार आहे। ही डबल करून घ्यायची आहे आपल्याला अस्तरची पट्टी। अस्तरची पट्टी आपण डबल यूज करणार आहोत। ज्यावेळेस आपण हुक पट्टी लावतो तर ती डबलमध्ये आपल्याला लावायची आहे, म्हणजे तुमचं ब्लाऊज जरी फाटलं तरी तुमची आयपट्टी हुक पट्टी बिलकुल फाटणार नाही। तर ती याच पद्धतीने लावायची। शिलाई देताना शक्यतो 3 नंबरची शिलाई आपल्याला यूज करायची आणि हुक पट्टी लावताना ही वरून आतल्या बाजूला आपल्याला फोल्ड करायची असते। हे पहा या पद्धतीने। आता ही आपण सरळ बाजूने लावली म्हणजे आपली जी लेफ्ट साईड आहे लेफ्ट साईड ही वरून आतल्या बाजूला आपण लावणार आहोत या पद्धतीने। कधी ब्लाऊज शिवताना हे लक्षात ठेवायचं की हुक पट्टी ही लेफ्ट साईडला असते आणि आयपट्टी ही राईट साईडला असते। शिलाई देताना ती शक्य होईल तितकं आपल्याला अस्तरवर ही शिलाई द्यायची आहे, म्हणजे ती जी बाजू असते की ज्या ठिकाणी आपण पट्टी जोडलेली आहे तर ती बाजू अतिशय घट्ट होते किंवा ती शिलाई आपली उचवण्याचे चान्सेस खूप कमी राहतात। या ठिकाणी याला फोल्ड करून घ्यायचे आणि अर्धा इंचला 1 लाईन कमी इतकं आपण शिवणीमध्ये टाकलेलं आहे आणि ही पट्टी याप्रमाणे आपण फोल्ड करणार आहे। शिलाई देताना तुम्ही वरनंही देऊ शकता किंवा उलट बाजूनेही देऊ शकता। हा प्रॅक्टिसचा भाग आहे। आता तुम्हाला कुठल्या बाजूने तुम्हाला सोयीचं पडेल किंवा कुठल्या बाजूने तुम्ही व्यवस्थित देऊ शकता तर त्या पद्धतीने तुम्ही द्या। मी सरळ बाजूनेही देते आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही उलट बाजूने तुम्हाला शिलाई देऊन दाखवते, म्हणजे ती शिवण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल। ही डबल यासाठीच लावायची की ज्यावेळेस हुकांवर ताण पडतो तर त्यामुळे तुमची पट्टी फाटत नाही। आणि ही पट्टी लावताना शक्य होईल तितका काठाचा वापर करायचा, म्हणजे काठ असतात ते लवकर फाटत नाही। हे पहा या पद्धतीने तुमचा टक्सही व्यवस्थित आहे, टक्सही कुठे तुमचा फोल्ड झालेला नाही किंवा तुमचा बसलेला नाही। आता ही पट्टी देताना पहा मी शिलाई तुम्हाला दाखवते। आतल्या बाजूने अगदी कट टू कट अस्तरवर येईल या पद्धतीने आपण शिलाई देतोय। शिलाई दिल्यानंतर तुम्हाला टक्स हा चेक करायचा आहे। अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला ही पट्टी जोडून झाली आहे। तुम्हाला जर गळ्याचा आकार ही पट्टी जोडल्याच्या नंतरून मी नेहमी ही पट्टी जोडल्याच्या नंतरून हे पहा आतल्या बाजूने असा नॉर्मली आकार थोडासा कट करत असते, तेव्हा तुमचा गळा हा समोरचा अगदी व्यवस्थितरित्या गोल येतो। तर आता दुसऱ्या बाजूला आपण आयपट्टी लावणार आहोत, म्हणजे ज्या ठिकाणी आपण हुक लावतो ती आयपट्टी। आयपट्टीसाठी पुन्हा मी 3 इंचाचंच अस्तर घेतलेला आहे। अस्तर आणि काठाचा भाग तर लक्षात घ्यायचं आहे, अस्तरचाही भाग मी काठाचाच घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस जो आहे तर ब्लाऊज पीसचाही मी काठाचाच भाग या ठिकाणी यूज करणार आहे। दोन्ही काठाचे भाग मी अगदी व्यवस्थितरित्या जोडून घेतले। जोडताना अर्धा इंच इतकं शिवणीमध्ये मी टाकलेलं आहे। आवश्यकतेनुसार भाग कट करून घ्यायचा, बाकीचा भाग कट करायचा। आता या ठिकाणी या पट्टीवर आपल्याला शिलाई देताना तीही अगदी कट टू कट द्यायची, कुठेही कमी जास्त होऊ न देता, म्हणजे अस्तर आपलं ब्लाऊज घातल्यानंतरून अस्तर आतलं बाहेर आलं नाही पाहिजे या पद्धतीने शिलाई द्यायची। तर ही शिलाई पहा अगदी कट टू कट आणि अगदी कडेने द्यायची आहे। आणि आता अस्तर आणि ब्लाऊजचं पीस हे दोन्ही व्यवस्थितरित्या काठाच्या भागाने आपण जोडून घेणार आहोत आणि या पट्टीला चारीही बाजूने आपण शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा या पद्धतीने जर घड्या न येऊ देता त्याला शिवायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला पट्टी तयार करायची। जी आयपट्टी असते तर ती या पद्धतीने आपण तयार करणार आहोत। तर आयपट्टी आपण लावताना कशा रीतीने लावायची तेही तुम्हाला दाखवते मी। शक्यतो आयपट्टी आणि हुक पट्टी याच्या उंची जी असते दोन्ही पट्टींची त्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्राच माप घेत जायचं, म्हणजे फोल्ड केल्यानंतरून ते कुठेही कमी पडत नाही आणि तो कपडा ब्लाऊज शिवल्यानंतरूनही कुठे बाहेर पडत नाही। कारण का आयपट्टी हुक पट्टी केल्यानंतरच आपण गळ्याची पट्टी जोडत असतो, म्हणजे गोट करत असतो किंवा हात शिलाई करत असतो। आवश्यकतेनुसार भाग ठेवायचा आहे, एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करायचा आहे। धागे जर निघलेले असतील तेही आपल्याला व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचे। आता ही पट्टी आता आपण हुक पट्टी जी जोडली तर तुमच्या लक्षात आलं असेल, हुक पट्टी ही वरनं आपण आतल्या बाजूला फोल्ड केलेली होती आणि आयपट्टी जोडताना आपल्याला ती उलट बाजूने म्हणजे अस्तरच्या बाजूने जोडून आपल्याला ती सरळ बाजूवर पलटी करायची आहे। आणि ही बाजू जी असते आपली अर्धा इंच एक्स्ट्रा बाहेर असते, ही लक्षात असू द्यायचं तुम्हाला, तेव्हा तुमचं ब्लाऊज तुम्हाला कम्फर्टेबली बसतं। आणि ही पट्टी जोडायची हीच पद्धत आहे। आता जोडताना अर्धा इंच पुन्हा आपण शिवणीमध्ये टाकणार आहोत।
आता जी बाजू आपण ओपन होती ना, तर ती बाजू आपण या ठिकाणी जोडलेली आहे ब्लाऊजला. जोडताना या ठिकाणी आपल्याला 3 नंबरची शिलाई द्यायची, म्हणजे बारीक शिलाई द्यायची, म्हणजे हे ब्लाऊज उसवण्याचे प्रमाण खूप कमी होते. एक वेळेस ब्लाऊज तुमचं फाटेल, पण हुक पट्टी आणि आय पट्टी उसवणारही नाही आणि फाटणारही नाही, अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज शिवतो आहे. आणि माझे बरेचसे कस्टमर मला सांगतात की तुम्ही लावलेली हुक पट्टी आणि आय पट्टी कधीच फाटत नाही, म्हणून ब्लाऊज फाटते पण पट्टी तुमची जशी तशी राहते. हे पहा, आता ही पट्टी फोल्ड कशा पद्धतीने केली मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला ठेवायचा आहे. पुन्हा रिपीट दाखवते मी. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि आवश्यकतेनुसार भाग कट करून घ्यायचा आहे. कट केल्याच्या नंतर मी फोल्ड केली, ज्या ठिकाणी आपण शिलाई दिली त्याच ठिकाणी तिला फोल्ड करायची आहे. आतल्या साईडला फोल्ड करायची नाही आपल्याला. हे पहा, ही अर्धा इंच ही बाजू बाहेर असते आपली, हे लक्षात घ्यायचं आहे. अर्धा इंच ही बाजू आपली बाहेर असते आणि ही पट्टी पहिली जी शिलाई दिलेली आहे आपण त्याच शिलाईवर ही शिलाई आली पाहिजे. आता हे जोडताना बऱ्याच जणांची पट्टी, ज्यांना प्रॅक्टिस नसते त्यांना कमी जास्त होते, तर त्यामुळे मी काय करते, हे पहा असं मार्किंग करून दाखवते तुम्हाला. आपल्याला 5 हुक लावायचे असतील तर 5 हुकाचं मार्किंग करायचं. तुम्हाला 6 हुकं लावायचे असतील तर 6 हुकचं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला आय तितके बनवता येतात. तर जितके हुक तितके आय आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहेत. हे पहा, आता पट्टी या ठिकाणी मी फोल्ड केली आहे, तर तिथे डबल शिलाई देऊन घेते. शिलाई मी मागे पुढे करून लॉक करून घेणार आहे. आता सुई आतमध्ये टाकल्याच्या नंतरून पहा, फूट प्रेस फूट जे असतं तर ते आपलं थोडंसं अप करून घ्यायचं, म्हणजे उचलायचं आहे. आणि त्यानंतर सुईचं टोक हे आतमध्ये आहे, म्हणजे काय होतं की कपडा आपला निसटत नाही किंवा सरकत नाही आणि शिवतानाही आपली शिलाई एकसारखी येते. आता हे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला टाचन लावून दाखवते. बऱ्याच जणांचा कपडा जर सुळसुळ असला तर सरकते आणि ही पट्टी बाहेर येते किंवा आतल्या बाजूला जाते, तर ही पट्टी आपली एकसारखी आली पाहिजे. तर त्यासाठी मी इथे टाचन लावून घेतली. आय करताना शक्यतो तुम्ही पेनाने किंवा चॉकनी मार्किंग करत जा, त्यानुसारच आय करून घ्यायचे. तुम्ही पाहत असाल मी सुईचं टोक आतमध्ये टाकणार आहे आणि नंतरून आपल्याला कपडा हा फिरून घ्यायचा, म्हणजे सुईचं टोक ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजच्या किंवा आयच्या मध्ये असतं तर त्यावेळेस आपला कपडा बिलकुल हलत नाही. मी तुम्हाला अगदी जवळून आणि झूम करून पण दाखवते. हे पहा, मी आय व्हीचा आकार जो आहे जिथे आपल्याला आय करायचं आहे तर तो आकार मी कम्प्लिटली टाकून घेतला आहे. कपडा हे पहा या पद्धतीने सरकवला, पुन्हा सुई आतमध्ये टाकली आहे, कपडा सरकून घेतला आहे. फूट आपलं वर उचललं होतं, आता फूट पुन्हा मी खाली टेकवलं आहे आणि परत आपल्याला सुईचं टोक आतमध्ये टाकून कपडा फिरून घ्यायचा. ही अतिशय सोपी पद्धत आहे आपली आय करायची. तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. पुन्हा सुई आतमध्ये टाकलेली आहे, कपडा फिरून घेतला. मी तुम्हाला आता अगदी जवळून दाखवते. हे पहा, सुई आपल्या आतमध्ये गेलेली असली ना की आपला कपडा हा सरकत नाही किंवा फिरत नाही. हे पहा, माझा कॅमेरा थोडासा काय होतं, मी शिवताना कॅमेरा थोडासा माझा हलतोय, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या दाखवते. हे पहा, सुई आतमध्ये टाकली आहे, मी प्रेशर फूट उचललं आहे आणि आता शिलाई देऊन घेते आहे. पुन्हा शिलाई देताना सुईचं टोक आतमध्ये टाकणार आहे आणि हा कपडा फिरून घेणार आहे. या ठिकाणी आपण व्ही करत व्हीचा आकार देत आपण आय करून घेणार आहोत. थांबा, आता हे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या दाखवते. माझा कॅमेरा हलतोय जरासा. हे पहा, मी टाचन काढून घेतली. हे पहा, शिलाई अगदी कट टू कट आणि अगदी कडेने द्यायची आहे. ती कपड्यावर न देता तुम्ही जी पट्टी जोडताय त्या पट्टीवरच आली पाहिजे, म्हणजे तो सफाईदारपणा दिसतो. ही पट्टी आय अर्धा इंच बाहेर असते, हे लक्षात असू द्यायचं तुम्हाला. हे पहा, सुईचं टोक आतमध्ये टाकले आणि नंतरून मी कपडा फिरून घेतला आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे. हे पहा, या पद्धतीने आपले आय तयार झाले. मी उलट बाजूने दाखवते. टक्स आपला कुठेही दबलेला नाही आहे, टक्स आपला पाहिजे तसाच तितका व्यवस्थित आलेला आहे आणि ही पट्टी व्यवस्थितरित्या जोडून झाली आहे. 5ची आय आपले अगदी व्यवस्थित आले, कुठेही कमी जास्त नाही किंवा खालीवर झालेलं नाही किंवा कपडाही सरकलेला नाही आहे. 2 इंची उंची सारखी आलेली असेल, उंची जर कमी जास्त असेल तर ते अगोदर कट करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.